आज जे मी बडनेरामध्ये बघितलं ना, ते मी आधी कधीच नव्हतं बघितलं. खूप सारे लोक धावत होते, ओरडत होते आणि पुढे जे घडलं ना, ते खरंच अंगावर काटे आणणारं होतं. काय घडलं तुम्हालाही सांगते व्लॉग सुरुवातपासून बघा. तर राम राम पब्लिक, जय शिवराय. कशात तुम्ही सर्व चांगलेच असाल. तुम्हाला तर माहितीच आहे की मी बडनेराला आली आहे माझ्या मावशीच्या घरी. तर आज मी, माझ्या बहिणी आणि माझा भाऊ आम्ही सर्व निघालो होतो. कुठे निघालो ते तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये माहितीच पडेल. मग आम्ही मस्त तिथून शांतपणे निघालो. तेवढ्यातच मग आम्हाला मंदिर दिसलं. तर सर्वात आधी आम्ही देवाचे दर्शन घेऊन घेतले आणि थोडं पुढे चाललो तर तेवढ्यातच मस्त डॉगेश भाई त्यांच्या पूर्ण गँग सोबत मस्त झोपलेले होते. त्यांना बघून मग आम्ही पण आमचा सायलेंट मोड ऑन केला आणि तिथून हळूहळू पाऊल टाकत तिथून निसटलो. कारण हे जर उठले असते तर पुढे स्टोरी नाही, डायरेक्ट हिस्टोरीच झाली असती. आणि थोडं पुढे गेलं तर इथे एकदम जबरदस्त गर्दी दिसत होती. इतके लोक जमले होते ना की इथे काय चाललंय हे बघायसाठी तर माझी उत्सुकता जास्तच वाढत होती. कारण इथे दरवर्षीच हनुमान जयंतीला हा कार्यक्रम होतो आणि फायनली आम्ही ज्या क्षणाची एवढ्या वेळापासून वाट बघत होतो तो कार्यक्रम सुरू झाला. आणि मग मला समजलं की इथे एक हनुमान भक्त एकटाच 9 बंडा ओढतो. हो, एकटाच. हे बघून ना खरंच अंगावर काटे आली. इतकी ताकद, इतकी श्रद्धा आणि त्या क्षणी असं वाटलं मला की जणू साक्षात हनुमंतरायांचेच दर्शन झाले. आणि तो अनुभव मला खरं शब्दात सांगणं खूप कठीण आहे. कारण तिथली एनर्जीच काही वेगळी होती. आणि आम्ही तिथून प्रसाद वगैरे घेतला आणि तिथून निघालो. मला तर खूपच छान वाटत होतं. नंतर आम्ही निघालो तर तेवढ्यातच या दादांनी म्हटलं की आम्हाला पण ब्लॉग मध्ये घे. तर मग यांना पण ब्लॉग मध्ये घेतलं. आणि ही आहे बडनेरा जुनी वस्तीतली बंडी गँग. नंतर आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली, घरी आलो आणि असा गेला मग आजचा माझा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर कराल. बाय बाय.